उन्हाळ्यात जसे शाळेतल्या मुलांना सुट्ट्या पडतात, त्याचप्रमाणे त्यांच्या मम्मी पप्पा म्हणजे आईवडिलांसुद्धा सुट्ट्या असाव्या, त्यांच्याबरोबर गावी आपणही जावं, आनंद घ्यावा, असं प्रत्येक आईवडिलांची इच्छा अशी होती. तशी आमची होती. आम्ही मे महिन्यात आलो होतो सुट्टीवरती, परंतु ही जी कौलाची पडवी आहे ती आमची गेली कित्येक वर्ष गळत होती, कवळं तुटली होती, वाशेही खराब झाले होते. तर त्याचं रिपेरिंगचं काम अचानक आम्ही हाती घेतलं आणि ते कामाला रिपेरिंगला आम्ही सुरुवात केली. त्याचा हा व्हिडिओ असेल. आपलं तर ही कौलाची पडवी आहे ना, ती काढून तिथे आपल्याला पत्रा टाकायचे आहेत. त्याचं काम आता आमचं असणार आहे 2 दिवस. आणि इकडे बाकी ठिकाणी पत्र आहेच, कारण की पावसाचं पाणी खूप गळतं आहे पडवीतून. खूप जुनी पडवी आमची ती, तिथं काढण्याचं काम चाललं आहे आता. कोकणात माझ्या गावी सातत्याने आम्ही जातच असतो, कारण की मला माझं गाव खूप आवडतं. एक निसर्गरम्य आणि सुखी जीवन कोकणातल्या लोकांचं असतं, ही अनुभूती मी नेहमी घेत असतो. स्वतःचं घर गाव असल्यामुळे जाणं हे शक्य जमतंच आम्हाला. पडवीची कवळं भावांनी छोट्या पूर्ण उतरून घेतली. आम्ही 2 जण सपोर्टला होतो खाली, जी कवळं उतरून व्यवस्थित पुढे लावत होतो. कारण की आईला त्याचा आईला मोठा आनंद होता की पोरं म्हणजे कामाला लागली. आता गावाला आल्यानंतर उन्हाळकडे फिरतं राहणं जातं असं नाही, की इथे प्रत्येक मुलं त्याची दोन्ही मुलं सोन नातवंड सगळी कामाला लागल्यानंतर तुझे म्हाताऱ्या माणसाला आईला जेवढा आनंद असतो तो वेगळाच असतो. त्यांच्या चेहऱ्याच्या आनंदासाठी या कामाला आम्ही मोठ्या लगबगीने सुरुवात केली. आम्हा कोकणी लोकांचा मूळ आनंद हा आहे कोरीच्या. गावाला कळत ना की कोरीच्या, त्यामध्ये अद्रक थोडंसं लिंबाचा पाला टाकून एक वेगळा निसर्गात बसून चहा पिण्याचा वेगळाच आनंद असतो. तो आनंद या ठिकाणी अनुभवता. कारण की आम्ही चुलीची पडवी किंवा ते सगळं दोन्ही काम करणार होतो, त्यामुळे आम्ही आत्ताची चूल पेटवले ती खोपटीमध्ये, जिथे आपण फाटी वगैरे भरतो ठेवतो, त्या ठिकाणी आम्ही चूल पेटवली. तिथे 8 दिवस 10 दिवस जेवढं काम चालेल तेवढ्यापर्यंत जेवण चालणार होतं. चला तर मित्रांनो, कोऱ्या चहाचा आपण आनंद घेऊया. आता असं वाटत होतं, ज्यावेळी संपूर्ण घर बांधलं त्यावेळी आम्ही जेव्हा पत्रे चढवले त्याचवेळी ह्या पडवीलासुद्धा पत्रे चढले असते, तर आता एवढी मेहनत करावी लागली नसते आणि एवढा खर्चही करावा लागला नसता. परंतु ठीक आहे, जो आनंद हे चुलीचा पडवीचा आम्हाला घ्यायचं होतं, कारण की तिथे खूप गरम होत होतं चुलीमध्ये जेवण करताना वगैरे. तर आता काही टेन्शन नाही, पत्रा टाकू, थोडा आनंद घेतला कवळांचा. लावून ठेवली त्याची डिझाईन बघूया आपण कशी मस्त बनवली. संपूर्ण कवळ उतरून झाल्यानंतर आता वासे काढण्याचं काम चालू होता. रीप आणि वासे म्हणजे एवढंही जुनं नव्हतं घर, ऑटो गेले 10 ते 12 वर्ष झाले असेल फक्त, त्यामुळं थोडं मजबूतच होता. फक्त थोडेसे मधले वासे आहेत ना, ते खूप खराब झाले होते. त्यातून भुंग्या टाईप असं काहीतरी पडत होतं जेवणामध्ये, खाली चहामध्ये, त्यामुळं ते पाणी गळत होतं. आणि थोडं पडवी खूप काळी काळी होते चुलीमध्ये. तुम्हाला माहीत असेल, बाहेर जरी चुलीची पडवी असेल तरी आतमध्ये येतेच त्याप्रमाणे हे हवा वगैरे. तर भावाने पूर्ण वासे, म्हणजे आम्ही तिघे होतो, आम्ही तिघांनी वासे रिपासला काढून मोकळं केलं. म्हणजे ही दुपारची खूप वेळ आहे, दुपारी 12:30, 1, 2 ह्या 3 तासामध्ये आम्ही संपूर्ण काम फिनिश केलं. माझ्या गावची एक गोष्ट मला आवडत असेल ती म्हणजे संध्याकाळ. कोकणातल्या माझ्या गावची संध्याकाळ अनुभवण्याचा खूप वेगळाच आनंद असतो. इतकी शांतता, तुमचे 6 वाजले ना, 1, 6, 6:30 कुठल्याही सीझनला जा तुम्ही, उन्हाळी पावसाळी हिवाळी, इतकी शांतता वाटतं ना. आणि निसर्गात पक्ष्यांचा आवाज, आता पावसाळ्यात थोडासा पक्ष्यांचा आवाज कमी जाणवेल, पण पावसाचा रिमझिमचा आवाज असतोच. इतकी शांतता वाटते संध्याकाळचं. मला कोकणातली संध्याकाळ खूपच आवडतं. आता आमची जवळ बीच नाही, पण असा नैसर्गिक काही गोष्टी आमच्या गावात आहेत ज्या मला खूप आवडतात. तर आता मी हॉलिजन लावलं होतं ना, हॉलिजन ही सतत 10-12 दिवस चालूच राहणार होतं. आणि हॉलिजनमध्ये आम्ही समोरच्या पडवीमध्ये उजेड पडून तिथे जेवणाचं काम चालू होतं. आणि आमचं जेवण आम्ही घरी जेवत होतो, बाहेर जेवण बनवून.
पण बनवताना जो आनंद होता निसर्गात बनवण्याचा, एक पूर्वीकालीन जे बनवायचे तसा एक वेगळा आनंद बनवणाऱ्या आईला किंवा माझ्या बायकोला सगळ्यांना आनंद जाणवला. 2 दिवसानंतर म्हणजे मिस्त्रीने वेळ नव्हता, त्यानंतर मग आमचे अरुण दादा आमच्या वाडीमधलेच आहेत, ते बिचारे ते दुसऱ्या दिवशी आले त्यांचं काम सोडून आणि त्यांनी तग लावलं होतं की एका दिवसात माझ्या तुला काम पूर्ण करून देईल. आणि खरंच त्यांनी दुसऱ्या दिवशी हाफ डे झाला पण काम पूर्ण करून दिला. खरंच त्यांचा आभार. बाकी सगळी मदत त्यांची 2 सवंगडी म्हणजे त्यांचे सहकारी म्हणतात येईल, वाडीतील पोरात ते होते आणि आम्ही 2 जण 3 जण असे आम्ही सगळी मदत करून ते काम पूर्ण करून घेत होतो. ते काम करता करता आनंद घेत होतो, कारण की आपलीच पोरं होते, आपलीच माणसं होती, आपल्याच नात्यातली सगळे लोक होती. त्यामुळे काम करण्याचा एक वेगळा आनंद या ठिकाणी अनुभवता आला आम्हाला. आणि किती तुम्ही एनर्जी मुंबईत लावलीत ना पळण्यासाठी, धावण्यासाठी, नोकरी असो, धंदा असो, पण कोकणात जेव्हा तुम्ही स्वतःसाठी काम करत असतात ना ते कधी थकत नाही, माणूस काम करतच राहतो. आणि चुलीचा पडूचा जोता बांधून सुरुवातीला घेतला त्याने, कारण की इथून जोता बांधल्यानंतर पुढं तो काम पूर्ण होणार होता. आणि मुळात वरचंही काम झालं होतं, म्हणजे आपल्या पत्रा टाकणार होतो त्या ठिकाणी एक दगड लावून ती लेहेली पूर्ण केली होती. लाजला ही पोरं थोडी लाजत होती ही व्हिडिओ काढत असताना. यावर्षी कोकणातल्या पावसाने खूप चांगला सहकार्य केलं कोकणी लोकांना. म्हणजे आदल्या वर्षी जी घटना घडल्या, मे महिन्यातच पाऊस खूप चालू झाला होता, त्यामुळे पेरण्याही लोकांना नीट करता आलं नाही ना, दाढी भाजलेल्या वाहून गेल्या. मात्र ह्या वर्षी पाऊस थांबला होता, म्हणजे जे सीझनला येणार आहे त्या सीझनलाच येणार होतं, त्यामुळे एक वेगळा आनंद होता. वरती आभाळ ढग भरायचे पण पाऊस मात्र पडायचा नाही. थोडा गरमी वाटत होती, थोडं पडला असं वाटतही होतं, कामही होती, नाही पडला तेही बरं आहे. मित्रांनो, गावाला कोकणात जेव्हा याल ना तेव्हा तुमचीच कामं करायला असं नाही आहे, कारण की वाडी समाज हे सगळ्या गोष्टी आपल्याला सांभाळाव्या लागतात. तर काही पूजा वगैरे गावात असतात, त्याच्या आमंत्रणासाठी सुद्धा आम्ही गेलो होतो. आपल्याकडे जे घराचं काम चालू होतं, जे बांधकाम चालू होतं ते आता थोडं कसं हुरकलं आहे. म्हणजे बांधकाम पूर्ण झालं आहे, तर वेल्डिंग आणि पत्राच बाकी आहे. पण मध्ये दुसरी पण आपली कामं असतात थोडी, म्हणजे कुठेतरी कार्यक्रम असतात, काही पूजा वगैरे, तिचं आमंत्रण किंवा मिटिंगसाठीचं आमंत्रण द्यायला आम्ही चाललो आहे. आता कोकणातली प्रत्येक गावं सुधारत चाललेत, बदलत चाललेत. तर पूर्वी आमच्या शाळेचा, मराठी शाळेचा रस्ता होता, तिथे कंपाऊंड टाकून कोणत्या आतमध्ये बंगलो बांधत होता. त्या बाजूला अजून एक झालं होतं, ते आहे आमच्या पाटलांचंच घर आहे, ते ऑलरेडी झालेलं आहे. त्याच्या बाजूलाच बंगलोचं काम किंवा घराचं काम चालू आहे. हे बघता आनंद वाटला. एक शाळेच्या मुलांना एक वेगळा बघण्याचा दृष्टिकोन बदलेल तिथे. ही आमच्या रुखी गावची ग्रामपंचायत आहे, म्हणजे अजून जुनीच आहे, नवी बांधण्यात येईल, बांधणार आहेत असं मी ऐकलं होतं. तर आमची ग्रामपंचायत मोहल्ल्यामध्ये मोडते आणि ही घरं तुम्हाला दिसत हे सगळे मोहल्ल्यातले घर आहेत. आमच्या गावामध्ये 2 मोहल्ले आहेत, म्हणजे आमची घरं एक साईडला राहिले आणि मोहल्ला मेन रोडला येताना तुम्हाला मोहल्ला लागेल. तर आम्ही गावात वाडीत फिरत असताना आमच्या वाडीतली घरं काही सोनार वाडीमध्ये आहेत, त्यामुळे आम्ही इकडे सुद्धा आमंत्रणासाठी गेलो होतो. आणि पूजा होती माझ्याच भावकीतल्या, म्हणजे चुलत भावाच्याच घरी. ती पूजेचे व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघता येईलच. त्यानिमित्त तुम्हाला गाव फिरायला भेटलं, कारण की आम्हाला 2-3 वेळा आमंत्रण द्यावं लागलं. पावसाळ्यात ते विहीर पूर्ण भरते. पहिला पाणी पडला ना तर पूर्ण विहीर भरून झाली. आणि ह्या ठिकाणी पूर्ण शेतं पण पाण्याने भरलेले असतं, पूर्ण शेतं. हां, ढोपराच्यावर पाणी असतं. इथं पुढे ना पर्याय आहे रे, इथे मासे विषय पकडायला येऊ शकतो आपण. आणि हा एक बरा केला आहे, त्याला काय म्हणतो आपण, काय वाट नाही म्हणत तरी त्याचा चांगलाच नाव द्यायला, बंधारा असा का चांगलाच नाव आहे, मस्त केलं. पण तरी पण ह्याच्यावरती पण वरून पाणी येतो. हा आहे ना, हा जो नदी आहे, छोटी पर्याय असतो ना, छोटी नदी, ते खाली आपल्या असतो ना माशा नदी, तर त्यामुळे इथं पाणी भरपूर तुटतं प्रॉपर वाडीमध्ये दिसतो. पुढे जाऊया. दुसऱ्या दिवशी पहाटे माझ्या घरी बघते तुम्ही झोपलो होतो आणि बाहेर ठाकठोक आवाज आला, म्हणजे काहीतरी खोदण्याचा वगैरे. तर मी समजलो कोण नक्की काय करतंय, तर दरवाजा उघडून बघतो तर अंगणा खोदून झाला होता पूर्ण, कारण की खूप दिवस त्याची जमीन करायचीच राहिली होती. आणि माझ्या विशेष अंगणा खोदून आणि मुलीने दोघींनी करून सगळं रेडी करून ठेवलं होतं, म्हणजे आणि शेण वगैरे सगळं तयारी आईने करून ठेवलेली आधीच.
आणि आमच्या कोकणात अंगणे करण्याची म्हणजे जमीन करण्याची प्रथा आहे. अंगणाच फक्त नाही, जमीन करण्याची प्रथा आहे ती बघा. म्हणजे अजूनपर्यंत आहे जमिनीची घरं. असं काही नाही की सगळ्यात घरातनं लादे वगैरे लागलेत. जसं जसं त्याच्या पद्धतीनं प्रत्येकजण काम करत असतं. खरं म्हटलं तर जमीन शेणाची मला तर खूप आवडते. मी झोपतो कधी तिथे जमिनीवरचं डायरेक्टली चट्ट्याच काही नाही अंतरता. कारण की एक म्हणजे वेगळं शांतता वाटतं. आपल्या अंगाला पण थोडं चांगलं असतं शरीरासाठी. तर ही जमीन करतोय आम्ही. बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. त्यानंतर आपल्या घराचा संपूर्ण व्हिडिओ सुरुवात आपली मुळात झाली आपल्या पडवीच्या कामाची. शेवट असणार त्याचं. मधी म्हणजे पडी पूर्ण बांधल्यानंतर कामगाराने 1-2 दिवस गेल्यानंतर आपले वेल्डिंगचं काम चालू झालं. आणि ही वेल्डिंगवाले माझ्या भावाचेच ओळखीचे होते आणि भडवले गावातले होते. आणि त्यांनी वेळ देऊन ते सुद्धा एका दिवसात काम पूर्ण करण्यासाठी. त्यासाठी लाईट गेली मात्र दुपारनंतर येऊन त्यांनी काम कंप्लीट केलं. आणि आपली पडवी अशी दिसते नाईटला. रात्री 9 वाजेपर्यंत काम चालू होतं. मला खूप आनंद वाटला की आपण एखादं सुरुवात केली आणि शेवटपर्यंत ते काम पूर्ण झालं. 1 आठवडा गेला पण छान वाटलं. म्हणजे एक काहीतरी काम पूर्ण घरात पूर्ण करून घेतलं ते आपल्या नजरेसमोर. आपण मुंबईत वगैरे नव्हतो त्यावेळी. मी तर घरीच होतो, गावालाच असतो. त्यामुळे वेगळा आनंद झाला. रेडी झाल्यानंतर एक व्हिडिओ तुम्हाला दाखवावी. थँक्यू सो मच व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पाहिलीत. ही व्हिडिओ होती. आणि आता तुम्हाला पुढचा ब्लॉग मिळेल कदाचित. बघा कोकणातलाच आहे मी अजून. बरेच काही व्हिडिओ बघायला भेटतील. थँक्यू सो मच मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलेत त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार मानतो. असंच माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.